नमस्कार. आज आपण साळीच्या लाह्यांबद्दल माहिती बघूया. साळीच्या लाह्या जनरली दिवाळीच्या लक्ष्मी पूजनमध्ये वापरल्या जातात. त्याच्या बरोबरीने बत्तासेही आपण खातो किंवा लक्ष्मीला नैवेद्य म्हणून दाखवतो. या साळीच्या लाह्या या पचनाला अत्यंत सुलभ, हलक्या, म्हणजे पचनाला जड होत नाहीत. अतिरिक्त पित्त जे शरीरामध्ये असतं किंवा कफ जो शरीरामध्ये जास्ती होतो, त्यावेळी ह्या लाह्या ह्या पित्त आणि कफ शोषून पचायलाही हलक्या पडतात आणि हे दोष कमी व्हायलाही आपल्याला मदत होते. याच बरोबर आम्लपित्त किंवा जळजळ, छातीला होणं, मळमळणं, याच्यामध्येही आपल्याला याचा फार फायदा बघायला मिळतो. वजन कमी करण्यासाठी साळीच्या लाह्यांचा खूप छान उपयोग होतो. जनरली आयुर्वेदिक पंचकर्मानंतर खाण्यास उपयुक्त अशा ह्या लाह्या बरेचसे आयुर्वेदिक डॉक्टर आपल्याला पंचकर्मानंतर ह्या लाह्या खायला सांगतात. पचनाला अगदी सुलभ असल्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ह्या लाह्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आहारामध्ये वापरता येतात. पॉपकॉर्नला चांगला पर्याय असं म्हणता येतं. लाह्यांचा वेगवेगळ्या प्रकाराने उपयोग आपण लाडू त्याचे बनवू शकतो, त्याचा लाह्यांचा चिवडा बनवू शकतो, त्याचं सूप करू शकतो, किंवा लाह्या पाण्यामध्ये भिजवून त्याचं पाणी आपण सेवन करू शकतो, किंवा दुधातही भिजवून सकाळी जसं आपण पोहे दुधात भिजवून खाऊ शकतो त्या पद्धतीने साळीच्या लाह्याही दुधात भिजवून खडीसाखर टाकून आपण ते खाऊ शकतो. नुसत्या साळीच्या लाह्या खाण्याने आपल्याला पचनाला सोपं पडल्यामुळे त्याचा साळीच्या लाह्यांचा अत्यंत उपयोग होतो. परंपरेत आपण जो त्याचा वापर करून ठेवला तो आहाराच्या द्वारे आपल्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी वापर केला तर फार छान मदत होते. अशा ह्या उपयुक्त साळीच्या लाह्या सगळ्यांनी नित्य सेवन करण्यासारख्या आहेत. धन्यवाद.